नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फुडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला अख्ख्या मुगाची भाजी बनवायची होती आणि ती कशी बनवायची हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर ही भाजी बनवण्यासाठी खूप काही साहित्य लागणार नाही आहे. अगदी मोजक्या साहित्यापासून आपण ही भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहे आणि ते भिजत वगैरे ठेवलेले नाही आहे, ते असेच घेतलेले आहेत आणि हे आपल्याला कुकरला लावायचे आहेत. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते शिजल इतपत पाणी ओतलेलं आहे आणि ते आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. तर इथे कुकरच्या आपल्याला साधारणतः 8 ते 10 शिट्ट्या करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खूप छान हे असं मऊ शिजलं गेलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं असं पाणी ओतून हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. हे इथे असं व्यवस्थित असं स्मॅश होत आहे. ते स्मॅश करून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये 1-2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तर यामध्ये थोडेसे हलकेसे गरम झालं की तेल, त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे असे छान फुलले गेले की त्यामध्ये आपल्याला खूप सारं लसूण टाकायचं आहे. त्यानंतर मी एक कांदा टाकलेला आहे. कांदा हलकासा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तर इथं टोमॅटोसुद्धा छान असा परतला गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची आहे. तसेच धना पावडरसुद्धा टाकलेली आहे 1 चमचा. यानंतर तिखट टाकायचं आहे 1 चमचा. हे मिक्स करून घेऊया. छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. यानंतर आपल्याला जे मूग आहे शिजवलेलं ते टाकायचं आहे. तर इथे मूग टाकून घेते शिजवलेलं. यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ हवे असेल तेवढं तुम्ही ते करू शकता त्यामध्ये पाणी ॲड करून. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि परत एकदा हे मी मिक्स करून घेऊया. आणखीन थोडं दाटसर वाटते म्हणून यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं. यानंतर खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. हे परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि खूप काही साहित्य लागलेलं नाही आहे ही भाजी बनवण्यासाठी. अगदी मोजक्या साहित्यापासून ही मी भाजी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही ह्या भाजीसोबत भाकरी किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. आणि खायला एवढी भन्नाट लागते आणि एवढी कमाल लागते ना, तुम्ही नक्की करून पहा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.